जय भीम मित्रांनो, मी आतिश दीपंकर 7 वाहन यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। वामन दादा कर्डक यायचं सुंदर असं गाणं आहे की वदती साऱ्या लेखी बाळी भीम जयंती हीच दिवाळी। वामन दादा कर्डक आपल्या गीतामध्ये सांगतात की साऱ्या लेखी बाळी हे गाणं म्हणत आहेत की भीम जयंती हीच आमच्यासाठी खऱ्या अर्थाने दिवाळी आहे। म्हणजे बहुजन समाज असन व भारतामध्ये अस्तित्वात असलेला जो काय दबाव पिछडा दलित समाज होता त्याच्या आयुष्यामध्ये जर खऱ्या अर्थाने सुवर्ण दिवस कोणता असेल तर तो भीम जयंतीचा दिवस आहे। भीम जयंतीच्या दिवशी त्या तमाम भारतीयांचा आशास्थान, त्या तमाम भारतीयांचा उद्धारकर्त्याचा जन्म झाला होता, ज्याच्या जन्मानंतर इथे अस्तित्वात असलेला बहुजन समाज, इथे अस्तित्वात असलेला दलित समाज, इथे अस्तित्वात असलेल्या स्त्रियांच्या खऱ्या अर्थाने उद्धाराची पहाट उगवली होती। बाबासाहेब आंबेडकर यांचा हा जन्मदिवस आहे। महू येथे 1891 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भीमाबाई व सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या घरामध्ये जन्म झाला, याचा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे। आणि याचा जन्मदिवस म्हणजे क्रांतिकारी दिवस होता, एक समता दिन होता, एक विद्यार्थी दिन होता आणि या तमाम बहुजन समाजासाठी एक स्वातंत्र्य दिन म्हणून जगामध्ये गणला जातो। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कधी व कोणी व कुठे कधीपासून सुरुवात झाली हे आपण पाहणार आहोत। तसं पाहिलं तर भारतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असे महापुरुष आहेत ज्यांची भीम जयंती 152 देशामध्ये साजरी केली जाते। भारतामधून खूप दूर अंतरावर असलेल्या युरोपामध्ये हेंगरी नावाच्या देशामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोठ्या प्रमाणामध्ये तिथे रोमा जिप्सी नावाचे जे काही तिथले अस्पृश्य व पददलित लोक आहेत त्यांच्यातर्फे मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते। तुम्ही मग US जा व युनायटेड किंगडम मध्ये जा व विविध अशी युरोप खंडातील असतील, आफ्रिका खंडातील असतील व अमेरिका खंडातील असतील देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही साजरी केली जाते। तर भारतामध्ये भीम जयंतीला एक मोठा असा इतिहास आहे आणि ही भीम जयंती कधीपासून सुरुवात झाली याचे 2 प्रवाह आहेत। त्या दोन्ही प्रवाहावरती आपण इथे आपल्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो। तर सर्वप्रथम भारतामध्ये भीम जयंती साजरी झाल्याचा एक इतिहास आपल्या समोर येतो, तो म्हणजे पुण्यात साजरी झालेल्या भीम जयंतीचा इतिहास आपल्या समोर येतो की भारताच्या व जगाच्या इतिहासामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचा एक लोकांनी मानस धारण केलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांसाठी विविध प्रश्नांवरती लढू लागले होते, विविध प्रश्नांवरती झडू लागले होते आणि त्यांच्या लढ्यामुळे अस्पृश्य समाजामध्ये एक स्वाभिमान जागा होऊ लागला होता आणि तो स्वाभिमान त्यांना लढण्यास, भिडण्यास व शिकण्यास प्रेरणा देऊ लागला होता। आणि ह्या प्रेरणेतून जो काही समाज उभा राहू लागला होता त्या समाजाला असं वाटू लागलं होतं की जो माणूस आपल्यासाठी झडतो, जो माणूस आपल्यासाठी लढतो, जो माणूस आपल्यासाठी आपल्या जीवाचं रान करतो त्या माणसाची जयंती आपण धूमधडाक्यामध्ये साजरी केली पाहिजे। तर पुण्यामध्ये दलित समाजातील व महार समाजातील एक मोठा असं नावाजलेलं नाव म्हणजे सदाशिवराव रणपिसे हे होते। सदाशिवराव रणपिसे हे पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे पुण्याच्या परिक्षेत्रामधले हे पहिले मॅट्रिक पास झालेले महार तरुण होते। त्यांनी मॅट्रिक पास झाल्याचा एक इतिहास आहे, ते सुद्धा प्रचंड संघर्षामधून त्यांनी मॅट्रिक पास झाल्याचा एक इतिहास आपल्या समोर आहे। रणपिसे एक सामाजिक जाणीवाने पिछाडलेलं असं व्यक्तिमत्व होतं। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यावरती प्रचंड असा प्रभाव होता आणि तो प्रभावच त्याला कसा विचार करत होता आणि ते सुद्धा पुण्याच्या समाज परिवर्तनामध्ये ते सहभागी घेत होतं। तसं तो पुणे पाहिलं तर पुणे ज्योतिराव फुल्याची कर्मभूमी म्हणून आपण पाहतो। ज्योतिराव फुल्याने सामाजिक क्रांतीची सुरुवातच पुण्यामधून केली आणि त्याच पुण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची पहिली जयंती साजरी झाल्याचा इतिहास आपल्या समोर आहे। रणपिसे यांनी जो काही महार सैनिक दल नावाचा जो काही एक संघटन स्थापन केलं होतं त्यामार्फत बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचं त्यांनी ठरवलं होतं। त्यांनी त्यांचे जे काही सहकारी होते पुण्यातील सहकार्यांनी मिळून असं ठरवलं की आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपल्यासाठी जीवाचं रान करत आहेत अशा आपल्यासाठी लढणाऱ्या माणसाच्या जयंती साजरी केली पाहिजे। 14 एप्रिल 1928 ला बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचं पुण्यातील काही तरुणांनी ठरवलं होतं। त्यांची रूपरेषा अशी होती की त्यांनी मोठा असा एक हत्ती आणला आणि त्या हत्तीवरती बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावली व प्रभात स्टुडिओ मधून एक रथ आणला होता, त्या रथामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची फोटो लावली होती। ती जगाच्या इतिहासामधील हत्तीवरची कोण्यातरी महापुरुषाची जिवंतपणे काढलेली जयंतीची ती पहिली अशी मिरवणूक होती। संपूर्ण पुण्या व परिक्षेत्रातील महिला, बालक, तरुण तरुणी सर्व त्या जयंती उत्सवामध्ये साजरे झाले होते आणि बाबासाहेब आंबेडकरांची जगामध्ये पहिली भीम जयंती ही पुण्यामध्ये 1928 ला हत्तीवरी काढण्यात आली आणि तिथून भीम जयंतीचा प्रवास हे आतापर्यंत सुरुवात आहे। तर मित्रांनो हा एक पहिला प्रवाह की भीम जयंती ही 1928 ला साजरी झालेली आहे रणपिसे यांच्या नेतृत्वामध्ये आणि तिचा एक इतिहास आपल्या समोर आहे।
पण आंबेडकरी चळवळीचे एक खऱ्या अर्थाने असलेले भाष्यकार म्हणून आपण ज्यांना पाहतो ते म्हणजे जवी पवार. जवी पवारांचं याच्याविषयी दुसरं असं दुमत आहे. जवी पवार असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर यांची पहिला वाढदिवस असेल व पहिली भीम जयंती असेल हे जर संयुक्तिक रूपामध्ये कोण साजरा केला असेल तर ते मुंबईच्या काही लोकांनी साजरा केल्याचा त्यांचा एक अभ्यास आहे, त्यांचा एक मानस आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांची पहिला वाढदिवस हे 1933 रोजी जेव्हा गोलमेज परिषदेहून बाबासाहेब भारतामध्ये परतले होते त्याच्या उपस्थितीमध्ये साजरा केला होता. ते म्हणजे BDD चाळमध्ये फ्रेंड्स क्लब नावाच्या फ्रेंड्स क्लब नावाच्या त्यांचे एक संघटन होतं. त्या संघटनेच्या मार्फत काही तरुणांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस साजरा केल्याचा हा सुद्धा जवी पवार एक इतिहास मानतात. आता या दोन्ही प्रवाहावरती आपण पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव साजरा करण्याचा जो काही संकल्पना होती ती संकल्पना त्यांच्या हयातीत म्हणजे जिवंत असल्यानेच साजरी करण्याचं ठरवलं होतं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जगाच्या इतिहासामधील एकमेव असे महापुरुष आहेत की त्यांची जयंती ही त्यांच्या जिवंतपणे म्हणजे त्यांच्या हयातीमध्ये साजरी केली होती. सदाशिवराव रणपिसे असो किंवा मुंबईचं जे काही फ्रेंड्स नावाचं जे काही ग्रुप होतं ते ग्रुप असो, दोघांनीही भीम जयंती साजरी करण्याची परंपरा सुरुवात केली आणि ती परंपरा आज आतापर्यंत व्यवस्थितरित्या सुरुवात आहे. आज 2025 सुरू आहे. 2025 मध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एकदम उत्साहामध्ये साजरी होत आहे. पूर्वीच्या काळामध्ये जयंती जशी साजरी व्हायची त्याची एक रूपरेषा, त्याची व रंगरेषा व त्याचं जे काही स्वरूप होतं ते आता बदललेलं आहे. आता मिरवणुका पूर्वीसारख्याच निघतात पण मिरवणुकीमध्ये आधुनिकीकरण झालेलं आहे. त्याच्यामध्ये डीजे वाजतात, बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावरती मोठमोठी दिखावी केले जातात, करोडो लाखो लोक रस्त्यावरती उतरतात. काही आमच्या मराठवाड्याच्या भागामध्ये तर काही लोक त्या दिवशी नवीन कपडे घेतात, महिला नवीन कपडे घेतात, लहान बालकं नवीन कपडे घेतात. लग्न होऊन गेलेल्या जे काही मुली असतात ते माहेराला परत येतात आपल्या जयंतीच्या दिवशी. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही जन्म उत्सव आहे तो फक्त एका दिवसापुरता साजरा न होता तो 14 एप्रिल पासून पूर्णपणे एक महिना साजरा केला जातो. कोणी 15 एप्रिलला करतो, कोणी 17, 18, 19, 20 असं 30 पर्यंत भीम जयंतीचा 15 दिवसाचा हा जन्म उत्सवाचा साजरा करण्याचा हा दिवस म्हणून संपूर्ण बहुजन समाज, संपूर्ण बौद्ध समाज व संपूर्ण भारतीय समाज हा जन्म उत्सव साजरा करतो. मागच्या वर्षी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना 125 वर्ष झाले होते, 125वी जयंती युनायटेड नेशन मध्ये साजरी केली होती. युनायटेड नेशनचे जे काही महासचिव होते त्यांच्या अध्यक्षतेखाली आज सुद्धा युनायटेड नेशन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती साजरी केली जाते. बाबासाहेब आंबेडकर हे हळूहळू या समाज मनाला आता कुठं कळायला लागले आहे. त्यांनी केलेल्या कार्याची माहिती हळूहळू आता या लोकांना कळायला लागलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर हे आता इथल्या स्त्रियांना, इथल्या पुरुषांना कळायला लागले आणि ती बाबासाहेब आंबेडकर हीच त्यांचे एकमेव उद्धार करतात असे जाणू लागले. म्हणून संपूर्ण जग आता बाबासाहेबांच्या विचाराकडे वळत आहे आणि बाबासाहेबांच्या विचाराला आत्मसात करून संपूर्ण जग त्यांचा जन्म उत्सव एकदम धूमधडाक्यामध्ये साजरा करत आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर बहुजन समाजासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस हे खूप महत्वाचा असतो. त्यांच्या आयुष्यामध्ये कोणताच सण जितका महत्वाचा नाही जितका महत्वाचा भीम जयंती आहे. आणि भीम जयंतीच्या सणाच्या वेळेस त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये खर्च करायला तयार होतात, प्रचंड प्रमाणामध्ये उत्साह साजरा करायला तयार होतात. आज सुद्धा तुम्ही गुगलवरती एक गोष्ट सर्च केली की जगामध्ये सर्वात उत्साहाने व सर्वात मोठी साजरी होणारी जयंती कोणची असेल तर ती गुगल सुद्धा तुम्हाला सांगते की बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. अशी एवढी भव्य दिव्य स्वरूप आज बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाने जयंतीला दिलेलं आहे. ही जयंती ही फक्त डीजे पुरती नाचण्याची व एका दिवस नाचून तिला मर्यादित ठेवत नसतात. त्या जयंतीतून आंबेडकरी समाज एक प्रेरणा घेत असतो. काही लोकांचा असा विरोधाभास असतो की आंबेडकरवादी लोक फक्त नाचूनच जयंती साजरी करतात. मुळामध्ये तसं नाही. तर आंबेडकरवादी लोक जयंतीच्या दिवशी नाचतात पण वर्षभर त्या जयंतीच्या दिवशी एक संकल्पना करतात की बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही विचार आहे तो विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही झटत राहू, विचाराचा प्रसार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही लढत राहू. आणि ती प्रेरणा त्यांनी आपल्या हृदयामध्ये ठेवू. वर्षभर बाबासाहेब आंबेडकरांवरती व्याख्याने ठेवले जातात, बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाविषयी वेगवेगळ्या स्पर्धा ठेवल्या जातात. बाबासाहेबांच्या विचाराचा प्रवाह प्रचार आणि प्रसारासाठी काही तरुण व युवक त्याच्यासाठी काम करत असतात. अशी वर्षभर ही जयंती साजरी केली जाते आणि वर्षभर साजरी करून शेवटच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुन्हा बैठकी बसून मग नंतर पुन्हा ह्या जयंतीचं स्वरूप वाढत असते. अशी ही जयंतीची व्यापकता आहे. जयंतीला तुम्ही फक्त नाचण्यापुरतं मर्यादित पाहू नका, कारण जयंती ही आम्ही वर्षभर साजरी करतो. त्याचा प्रवाह वेगवेगळा असतो, त्याचं स्वरूप वेगवेगळं असतं, त्याचे विचार वेगवेगळे असतात आणि आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा, प्रचारांचा व त्यांच्या आचारांचा जो काही जन्म उत्सव आहे ते साजरा करत राहू. मी या व्हिडिओ मार्फत आजच्या नवतरुणांना एक आव्हान करतो की बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म उत्सव आपण उत्साहामध्ये साजरा केला पाहिजे. एक दिवस नाचून सुद्धा साजरा केला पाहिजे. नाचण्याला आमचा कुठलाच विरोध नाही.
परंतु एक तुमच्या जीवनामध्ये एक खुणगाट बांधली पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही जगविख्यात विचाराचा जो काही साठा आपल्यासाठी ठेवून गेलेला आहे, तो साठा आपण आपल्या हृदयामध्ये जिवंत ठेवून तो आपण साठा लोकांपर्यंत कसा पोहोचला पाहिजे, ज्या समाजापर्यंत अजून सुद्धा क्रांतीचा प्रकाश गेला नाही, प्रगतीचा प्रकाश गेला नाही, त्या समाजापर्यंत बाबासाहेब नावाचा सूर्य आपल्याला न्यायचा आहे आणि त्या समाजामध्ये सुद्धा उन्नती, विकास आणि उत्कर्ष करायचा आहे. त्यासाठी नवतरुणांनी आपला पुढाकार घेतला पाहिजे आणि बाबासाहेबाचा जन्म उत्सव विचाराच्या रूपामध्ये सुद्धा साजरा करण्यासाठी आपण झटलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला संघटित व्हावं लागेल आणि संघटित होऊन आपण बाबासाहेबाचा जन्म उत्सव साजरा करण्यासाठी आपण लढत व झडत लागल. बाबासाहेबाच्या उपकाराविषयी खूप काही गोष्टी बोलायसारख्या आहेत, पण त्यांच्या जीवनाविषयी एक कवितेच्या स्वरूप कविता आपल्या पुढे मांडून मी हा व्हिडिओचा समारोप करतो. तर कविता अशी आहे की रक्ताच्या थेंबापासूनच नाही तर या नासिकेतल्या श्वासापर्यंत, रक्ताच्या थेंबापासूनच नाही तर या नासिकेतल्या श्वासापर्यंत हे सगळं शरीर तुझं ऋणी आहे बाभिमा. आणि माझ्या आयुष्यातून तुझं नाव जर वजा केलं आणि माझ्या आयुष्यातून तुझं नाव जर वजा केलं तर माझी किंमत फक्त शून्य आहे बाभिमा, माझी किंमत फक्त शून्य आहे बाभिमा. बाबासाहेब नावाचं जर शब्द आपल्या जीवनामधून वजा करून टाकलं तर तमाम बहुजनांच्या जीवनामध्ये फक्त उरतो तो शून्य आणि तो फक्त उरतो तो शून्य. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराला जाणा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी उभ्या केलेल्या चळवळीमध्ये काम करा. हेच त्यांच्या जयंतीनिमित्त खरं अभिवादन असेल. याची आपण सर्वांनी दक्षता बाळगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कशा प्रकारे वाटला हे तुम्ही आपल्या कमेंट मार्फत मला सांगा. तुमच्यासाठी आम्ही असेच वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ करत राहू. इतिहासाच्या दोन्ही प्रवाहाला, दोन्ही स्वरूपाला मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जर अजून व्हिडिओ मार्फत काय राहिला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.